सर्व महिला मंडळींनी आजूबाजूच्या लाल खुर्च्यांमध्ये बसून घ्यायचं आहे। समोर टाकलेल्या हिरव्या मॅट वरती जरी महिलांनी बसलं तरी चालेल। समोर टाकलेल्या हिरव्या मॅट मध्ये सुद्धा मैत्री मंडळाच्या महिलांनी बसलं तरी चालेल। पुरुष मंडळींनी समोर टाकलेल्या पांढऱ्या खुर्च्यांमध्ये बसायचं आहे। सर्वांना नम्र आवाहन आहे, कार्यक्रमाला अवघ्या थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। विशाल नगर येथील काशी विश्वेश्वर मंदिर या ठिकाणी सर्वांनी यायचं आहे। कुमार काय 2 मिनिट यायचं स्टेजच्या बाजूला। बोरगावकरताई आपल्या समोर सादर करतायत एक गीत भजन। त्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर सादर करावं। तुळशीबाई राणागणात चल जागा देते तुला माझ्या अंगणात, चल जागा देते तुला माझ्या अंगणात। या तुळशीबाईला तुळशीबाईला मायन बाप धरणीवरी हिचे उगवले रूप, धरणीवरी हिचे उगवले रूप। काग तुळशीबाई काग तुळशीबाई राणावनात चल जागा देते तुला माझ्या अंगणात, चल जागा देते तुला माझ्या अंगणात। या तुळशीबाईचे हिरवे हिरवे पान विठ्ठलाच्या रुक्मिणीला चुडा दिसे छान, विठ्ठलाच्या रुक्मिणीला चुडा दिसे छान। काग तुळशीबाई राणावनात चल जागा देते तुला माझ्या अंगणात, चल जागा देते तुला माझ्या अंगणात। या तुळशीबाईला लागल मंजुळा हार गुंफुणिया घालू विठ्ठलाच्या गळा, हार गुंफुणिया घालू विठ्ठलाच्या गळा। या तुळशीबाईच्या झाल्यात काड्या कुड्या तुकाराम महाराजांनी जुंपिल्या गाड्या, तुकाराम महाराजांनी जुंपिल्या गाड्या। काग
काग तुळशीबाई राणावणात चल जागा देते तुला माठांगणात चल जागा देते तुला माठांगणात जय श्रीराम जय श्रीराम पंढरीनाथ भगवान की जय. तुमच्यामुळे मला ही सेवा मिळाली. धन्यवाद. सर्व उपस्थित हिंदू नागरिक बंधू भगिनी माता भगिनी या सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. आपल्या या कार्यक्रमाला सन्माननीय प्रमुख पाहुणे प्रमुख वक्ते या ठिकाणी आलेले आहेत. ते आपल्या समोर व्यासपीठावर उपस्थित होत आहेत. आपण सर्वांनी जोरदार जयघोषामध्ये त्यांचं स्वागत करूया. जय श्रीराम जय श्रीराम. श्री अयोध्यापति प्रभु रामचंद्र भगवान की, श्री हनुमान जी महाराज की, श्री भोले शंकर बाबा की जय. श्रीराम. भारत माता की, भारत माता की. वंदे वंदे. प्रमुख पाहुण्यांचं आपल्या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रमुख वक्त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. व्यासपीठावर ते उपस्थित झाले आहेत. आपल्या या हिंदू संमेलन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री रामभक्त हरिभक्त परायण श्री वैजनाथ महाराजजी भुट्टे, गहिनीनाथ गड संस्थान देवकरा हे या कार्यक्रमासाठी आलेले आहेत. आपल्याला त्यांचं आशीर्वचन लाभणार आहे. तसेच आदिवक्ता प्रमुख वक्ते श्री आदिवक्ता श्री सुजितजी देशपांडे हे आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. तसेच व्यासपीठावर श्री या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष बालाजी बरुरे हे पण या ठिकाणी उपस्थित आहेत. मी मान्यवरांना आसनस्थ होण्याची नम्र विनंती करतो आणि सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. अहिल्यादेवी नगरातील भैरवनाथ वस्तीच्या या भागातील विराट हिंदू संमेलनासाठी सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. मान्यवर सर्व बालमंडळींना विनंती आहे, समोर बसलेल्या चिमुकल्या बालमंडळींना विनंती आहे, कोणीही बडबड करू नये, बोलू नये. शांततेमध्ये आपल्याला हा कार्यक्रम पार पाडायचा आहे. अगदी कार्यक्रम संपेपर्यंत सुंदर अशा या मंगलमय वातावरणामध्ये सर्वांनी शांत राहून कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे, आनंद घ्यायचा आहे. खूप चांगलं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी महाराजांचं आशीर्वचन लाभणार आहे. सर्व बालमंडळींना पुन्हा एकदा विनंती आहे, कुणीही आपसामध्ये बोलू नये. जर बोलायचं असेल तर हळूच कानामध्ये बोलावं, पण मोठ्याने कुणी बोलू नये. भारत माता प्रतिमेचं पूजन करायचं आहे आणि दीप प्रज्वलन करायचं आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाचा उद्घाटन करावं. आपल्या हिंदू धर्म संस्कृतीमध्ये आपल्या आराध्य देवतेचं पूजन करूनच आपण कार्यक्रमाची सुरुवात करत असतो. आपल्या सर्वांचं हृदय
आपल्या सर्वांचा प्राण म्हणजे अयोध्यापती प्रभू श्री राम आणि आपल्या सर्वांची माता ही धरणी माता, ही भारत माता, या दोन आराध्यांचं या ठिकाणी पूजन होत आहे आणि आता दीप प्रज्वलन होत आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत आणि जयघोष करूया आपण पुन्हा एकदा. जय श्रीराम, जय जय श्रीराम, जय जय श्रीराम. माझ्यापेक्षा जवळपास 100 पट मोठा आवाज आला पाहिजे सर्वांचा. जय श्रीराम. छान आपल्या समोर दीप प्रज्वलन झालेलं आहे आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन झालेलं आहे. अतिशय मंगलमय वातावरणामध्ये आपला हा विराट हिंदू संमेलनाचा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होत आहे. आपल्या सर्वांची खूप उपस्थिती उल्लेखनीय आहे. सर्वांचं या ठिकाणी अभिनंदन. का नाचायला लागल्यावर तुम्ही मार या- का गपचूप. स्वागत गीत या ठिकाणी सादर होत आहे. मी नव्या नंदकुमार उजळंबे आणि पियुषा ईश्वर देसाई या दोन मुलींना स्वागत गीत म्हणण्याची विनंती करतो. त्यांनी स्वागत गीत सादर करावं. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झा. 10 दिशांनी गुरुजन आले सभा मंडपी स्वागत झा. पूर्ण नियोजित अपूर्व घडले. पूर्ण नियोजित अपूर्व घडले. सावरल्या नजरा. सावरल्या नजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साध. नम्र कलेचे कोणी उपासक कोणी तपस्वी कोणी साज. शिल्पकार हो सारे कल्पक. शिल्पकार हो सारे कल्पक. जीवन या समरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा. स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. हा मानाचा मुजरा. अतिशय छान, अतिशय सुंदर आणि शांत वातावरणामध्ये या ठिकाणी आपला कार्यक्रम साजरा होत आहे. भैरवनाथाच्या नगरीत भैरवनाथ वस्तीमध्ये हिंदू धर्माचा जयघोष घुमला. हिंदू जनजागृती समिती आयोजित या भव्य सभेमध्ये हजारो धर्मप्रेमी हिंदूंच्या उपस्थितीत हिंदुत्वाचा हुंकार भरला. हिंदुत्वाचा हुंकार भरला. गो सेवा और प्रभु राम सेवा का यह पावन संगम है. गौ सेवा और प्रभु राम सेवा का यह पावन संगम है. विराट हिंदू सम्मेलन में सत्य सनातन का दम है. सत्य सनातन का दम है. या ठिकाणी आपल्या समोर व्यासपीठावर बसलेल्या दोन प्रमुख अतिथी जे आहेत
त्यामध्ये एक गोसेवा नेहमीच आपली सतत देत आहेत, ते गोरक्षक आहेत, गोसेवा करतात ॲडव्होकेट श्री सुजितजी देशपांडे, आणि एक आहेत हरिभक्त परायण रामभक्त श्री वैजनाथ महाराज गोटे, हे रामसेवा देत आहेत. म्हणून या दोघांचा अनोखा संगम आपल्या या कार्यक्रमामध्ये झालेला आहे. यानंतर प्रमुख पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. मी प्रमुख पाहुण्यांचा परिचय आणि स्वागत या ठिकाणी सादर करत आहे. आपल्या समोर प्रमुख पाहुणे म्हणून आज जे उपस्थित आहेत ते सन्माननीय प्रभू रामचंद्राचे रामभक्त परमभक्त श्री हरिभक्त परायण श्री वैजनाथ महाराज गुटे, हे श्री क्षेत्र गहिनीनाथ गड देवकरा या पवित्र ठिकाणाहून भावार्थ रामायणाचा प्रचार आणि प्रसाराचं ते दिव्य आणि पवित्र कार्य गेली 8 वर्षापासून गावोगावी फिरून ते करत आहेत. वारकरी संप्रदायाच्या परंपरेतून, वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून ते आपलं एक दिव्य कार्य करत आहेत. रामकार्याचा विस्तार ते करत आहेत. अतिशय परखडपणे देव, देश आणि धर्मासाठी आपल्या विवेचनातून मतांची ती मांडणी करतात आणि त्याचा ते अट्टहास पण करतात. भावार्थ रामायणाच्या कथेतून धर्मकार्यासाठी ते अविरतपणे कार्य करत आहेत. अतिशय ओजस्वी आणि परखड अशी त्यांची वाणी आहे. मी स्वतः त्यांचं बऱ्याच ठिकाणी त्यांचा कार्यक्रम अटेंड केलेला आहे. आज आपल्या या कार्यक्रमासाठी ते लाभलेले आहेत. त्यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा, स्वागत स्वीकारावं. यांचं स्वागत आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बालाजी बरोरे हे करतील. त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. शाल, पुष्पहार, पुष्पगुच्छ आणि एक सुंदर असा ग्रंथ श्रीकृष्ण चरितायण श्रीमद अवधभूषण दासजी महाराज यांनी लिहिलेला हा ग्रंथ त्यांना भेट दिला जात आहे. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवाव्या. यानंतर आपल्या समोर उपस्थित असलेले दुसरे अतिथी ॲडव्होकेट श्री सुजितजी देशपांडे तावशीकर, हे यांचा परिचय मी करून देत आहे. 1993 पासून लातूर येथे जिल्हा न्यायालयामध्ये वकील म्हणून ते कार्यरत आहेत. मागील राम मंदिर आंदोलनात, या आंदोलनाच्या संदर्भाने विविध खटले, विविध प्रकरण राम मंदिराच्या संदर्भातील त्यांनी चालवली आहेत. लव जिहाद आणि गोरक्षा या विषयामध्ये त्यांचं सेवा कार्य चालू आहे. पूर्वी विश्व हिंदू परिषद याचे ते जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. सध्या लातूर, धाराशिव, बीड आणि अंबाजोगाई या 4 जिल्ह्याचे ते विभागाचे मंत्री आहेत, असं त्यांच्याकडे दायित्व आहे. त्यांनी अधिवक्ता परिषद लातूर या परिषदेचे जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे आणि सध्या या अधिवक्ता परिषदेचे ते मार्गदर्शक आहेत. यांचं स्वागत करण्यासाठी मी अर्जुन मामा धोत्रे यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं.
विजयाप्पा जळकोटे यांनी स्टेजकडे यायचं आहे. विजयाप्पा जळकोटे. हनुमान चालीसा म्हणणाऱ्या सर्व मुलांनी पुढे यायचं आहे. तिथे समोर बसायचे. समोर मागे जर कोणी असतील तर त्यांनी पुढे येऊन बसायचं आहे. खुर्चीवर बसलेले मुलं हनुमान चालीसा म्हणणारे तिथे समोर या. ॲडव्होकेट सुजितजी देशपांडे प्रमुख वक्ते आहेत आपल्या या कार्यक्रमाचे. त्यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. यानंतर आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष श्री बालाजी बरुरे यांचं या ठिकाणी स्वागत होणार आहे. यांचं स्वागत करण्यासाठी मी आपल्याच भागातील दक्षिणेश्वर मंदिरा परिसरातील कार्यकर्ते, मंदिरात नेहमी सेवा देणारे श्री विजयजी जळकोटे अप्पा यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं. श्री बालाजी बरुरे आपल्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आहेत. याच भागातील ते सन्मानाने उद्योजक आहेत. त्यांचा चांगला परिचय या भागातील नागरिकांना आहे. सामाजिक कार्यामध्ये त्यांचा खूप हिरिरीने सहभाग असतो असे हे बालाजी बरुरे यांचं या ठिकाणी स्वागत होत आहे. आपल्या या विराट हिंदू संमेलन समितीचे ते अध्यक्ष आहेत. या कार्यक्रमाचेही ते अध्यक्ष आहेत. सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं. हिंदू संगठित जब होते हैं, हिंदू संगठित जब होते हैं, इतिहास नया रचे जाते हैं. हिंदू संगठित जब होते हैं, इतिहास नया रचे जाते हैं. देशभक्ति और धर्म की राह पर हम भारत को आगे बढ़ाते हैं, हम भारत को आगे बढ़ाते हैं. प्रभू रामचंद्रांचे सेवक बालक चमू आपल्या इथं उपस्थित असलेल्या सर्व बालचमूंना विनंती आहे की त्यांनी या ठिकाणी हनुमान चालीसेचा पाठ सगळ्यांच्या समोर करायचा आहे आणि आपण सर्वांनी त्यांच्या सोबत हनुमान चालीसेचा पाठ करणार आहोत. सर्वांनी समोर यायचं आहे. सर्वांनी अजयजी तुमचा हनुमान चालीसेचा पाठ सादर करून घ्या. व्यासपीठावर काही मुलं बसणार आहेत आणि बाकी सर्वांनी खाली बसून आपण सर्वांनी त्यांना साथ द्यायची आहे. हनुमान चालीसेचा पाठ होणार आहे. सर्वांनी जयघोष करायचा आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, श्री हनुमानजी महाराज की. पाणी तिकडे आहे. पलीकडे गेट जवळ हा जा, हळू जावा कडनं. जय श्रीराम. दोन माईक द्या इकडून हा राईट आणि तिकडे उभा टाकून दोघं तिघं करा म्हणून सुरू. पिंटू यार सुरू करायला तू बी जा की. जय श्रीराम. इकडे 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 ही चालू आहे.
हा सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोल बजरंग बली हनुमान की अंजनी पुत्र हनुमान की दक्षिणेश्वर हनुमान की श्री राम भक्त हनुमान की जय श्री राम जय जय श्री राम भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सुता रामदूत प्रभंजना महाबली प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णवदायका दीननाथा हरिरूपा सुंदरा जगदंतरा पाताळ देवता हंता भव्य सिंधूर लेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परिदोषका गजांगे उचली वाह आवेशे लोकला पुढे काळांगी काळ रुद्रांगी देखता पापती बळे ब्रह्मांडे माईले नेनो आवळे गंत पंकती नेत्रांगी चालल्या ज्वाळा भ्रुकुटी कापिल्या बळे मुच्यते मुरडिले माता किरटी कुंडले बळी स्वर्ण कटिका सोठी घंटा किंकिणी नागरा घटाले पर्वता ऐसा नेतडा सडपा तळू चपळांग पाता मोठे महावितुलले बळी कोटीच्या कोटी उद्रावणे जे पावे उत्तरेकडे मद्रांगी सारख्या दोनू क्रोधे उत्पातीला बळे आणला मारुती नेला आला गेला मनोगती मनाची टाकिले मागे कधीची तुलना नसे अनुपासनी ब्रह्मांड एवढा होत जात असे तयाची तुलना कोठे मेरू मंदारका फुटे ब्रह्मांड होते वेळे मत्स्य पुंजे करू शके अशी तुलना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरंभ येथिले डोळा गाजले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे येथिले शून्य मंडळा नान्य पशुवृत्ती पुत्र पौत्र समस्तही पावती रूप विद्याधी स्तोत्र पाठे करुणिया दूत प्रेत समद्रांगी रोग व्याधी समस्तही नाशती तूतली चिंता आनंदे भीमदर्शने एकरा पंधरा श्लोकी लाभली लोपली बळी दुर्गे हो संगे हो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपीकुणासी मंडळू रामरूपी अंतरात्मा अग्ने दोष नासती यही श्रीरामा तुझा संपट निधन मारुती स्तोत्र संपूर्ण सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की बोल बजरंग बली हनुमान की अंजनी पुत्र हनुमान की दक्षिणेश्वर
श्री गुरु चरण सरोज रज निज मनु मुकुर सुधारी वरनउ रघुबर विमल जसु जो दायक फल चारि बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि
छान मुलांनी या ठिकाणी मारुती स्तोत्र आणि हनुमान चालिसा सादर केलेली आहे. त्या चमूचं स्वागत सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचं अभिनंदन करावं. लहान मुलं आहेत, खूप छान तयारी केलेली आहे त्यांनी. यांचा नित्य पाठ असतो मंदिरामध्ये. यानंतर वैयक्तिक गीत सादर करतील श्री शिवाजी पोपळगड. आता जे सूत्रसंचलन करत आहे त्यांच्या सुंदर वाणीमधून आपण हे वैयक्तिक गीत ऐकत आहोत. शिवाजी पोपळगड. संस्कृती सबकी एक चिरंतन, खून रगों में हिंदू है. विराट सागर समाज अपना, हम सब इसके बिंदु है. हम सब इसके बिंदु है. हम सब इसके बिंदु है. राम कृष्ण गौतम की धरती, महावीर का ज्ञान यहाँ. वाणी खंडन मंडन करती, शंकर चारों धाम यहाँ. जितने दर्शन राहे उतनी, जितने दर्शन राहे उतनी. चिंतन का चैतन्य भरा, पंथ खालसा गुरु पुत्रों की, बलिदानी यह पुण्य धरा. अक्षय वट अगणित शाखाए, जड़ में जीवन हिंदू है. हम सब इसके बिंदु है. हम सब इसके बिंदु है. कोटि हृदय है, भाव एक है. इसी भूमि पर जन्म लिए, मातृभूमि यह, कर्म भूमि यह. पुण्य भूमि हित मरे जिए, हारे जीते संघर्षों में, साथ लड़े बलिदान हुए. काल चक्र की मजबूरी में रिश्ते नाते बिखर गए. एक बड़ा परिवार हमारा, पुरखे सबके हिंदू है. हम सब इसके बिंदु है. हम सब इसके बिंदु है. सबकी रक्षा धर्म करेगा, उसकी रक्षा आज करे. वर्ण भेद मत भेद मिटा कर, नवरचना निर्माण करे. धर्म हमारा
जग में अभिनव धर्म हमारा, जग में अभिनव अक्षय है अविनाशी है, इसी कड़ी से जुड़े हुए हम युग से भारतवासी है। था अथाह जहाँ की महिमा, गहरा जैसा सिंधु है, हम सब इसके बिंदु है, हम सब इसके बिंदु है। संस्कृति सबकी एक चिरंतन, खून रगों में हिंदू है, खून रगों में हिंदू है, खून रगों में हिंदू है। धन्यवाद। हिमालयं समारभ्य यावत् सरोवरं तं देवनिर्मितं देशं हिंदुस्थानं प्रदर्शते. म्हणजे हिमालयापासून ते हिंदू सरोवर म्हणजेच अरबी समुद्रापर्यंत जो संपूर्ण प्रदेश आहे तो देवनिर्मित आहे आणि यालाच आपण हिंदुस्थान असं म्हणतो.